श्री स्वामी समर्थ. 2025 मध्ये मीन राशीच्या लोकांसाठी काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. खाली मीन राशीच्या व्यक्तींसाठी काही प्रमुख गोष्टी दिल्या आहेत. 1. व्यावसायिक जीवन. 2025 मध्ये मीन राशीच्या व्यक्तींसाठी व्यावसायिक जीवनात चांगले परिणाम दिसू शकतात. आपल्याला आपल्या कामामध्ये नवा उत्साह आणि चांगले संधी मिळतील. विशेषतः मार्च ते जून या कालावधीत करिअरसाठी उत्तम संधी. मीन राशीच्या लोकांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जर आपण व्यवसाय करत असाल तर संपत्ती आणि व्यावसायिक संबंध मजबूत होऊ शकतात. 2. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून वर्ष 2025 चांगले असू शकते. आपल्या मेहनतीला योग्य फल मिळेल. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काही मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता आहे. तथापि आपले खर्च नियंत्रित ठेवा, कारण काही अप्रत्याशित खर्च होण्याची शक्यता आहे. 3. प्रेम आणि संबंध. प्रेमाच्या बाबतीत 2025 वर्ष प्रेम आणि समजूतदारपणासाठी चांगले असू शकते. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या साथीदारासोबत चांगला समन्वय साधता येईल. मार्च ते एप्रिल मध्ये संबंध दृढ होऊ शकतात. तथापि काही आव्हाने येऊ शकतात, ज्यामुळे मोकळ्या संवादाची आवश्यकता आहे. 4. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत 2025 मध्ये आपल्या जीवनशैलीवर लक्ष देणे महत्त्वाचे ठरू शकते. काही मीन राशींच्या व्यक्तींना मानसिक तणाव किंवा चिंता असू शकते, म्हणूनच नियमित व्यायाम, योग आणि ध्यानाची सराव करण्याची आवश्यकता आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यात आरोग्य संबंधित काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या. 5. शिक्षण आणि आत्मविकास. शिक्षण आणि आत्मविकासाच्या बाबतीत 2025 चांगले वर्ष आहे. जर आपण कोणत्या शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर यशाची शक्यता वाढते. नवीन ज्ञान किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. विशेषतः फेब्रुवारी ते जून मध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी आहे. 6. यात्रा आणि प्रवास. 2025 मध्ये मीन राशीच्या लोकांना काही दूरच्या प्रवास किंवा कामाच्या कारणासाठी यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा आपल्या व्यावसायिक किंवा व्यक्तिगत जीवनातील बदलांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत प्रवासाचे योग जास्त असू शकतात. 7. आध्यात्मिक उन्नती. मीन राशीचे व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि सहजपणे समजून घेणारे असतात. 2025 मध्ये आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. काही मीन राशींच्या लोकांना ध्यान, पूजा किंवा शांती साधनेत अधिक रस येऊ शकतो, ज्यामुळे त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळेल. 8. नातेसंबंधातील चांगले बदल. आपल्या नातेसंबंधात आपली समज, सहकार्य आणि प्रेम वाढेल. हे वर्ष आपल्या कुटुंबियांसोबत चांगले वेळ घालवण्यासाठी आणि कुटुंबातील दुरावा कमी करण्यासाठी चांगले आहे. निष्कर्ष. 2025 मीन राशीच्या व्यक्तींसाठी एक संधींनी भरलेले आणि प्रगतीचे वर्ष असू शकते. जर आपण आपल्या जीवनातील उद्दिष्टे निश्चित केली आणि त्यासाठी मेहनत केली तर हे वर्ष आपल्याला प्रगती आणि समृद्धी घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ.